आधी नीटचा पेपर फुटला तेव्हा देशातील लाखो विद्यार्थ्यांची स्वप्न अक्षरशः राख्यात आणि धुळीत मिळाली. आता टीईटीचा पेपर फुटण्याची बातमी समोर येते. प्रश्न हा नाहीये की पेपर कोणी फोडला, प्रश्न हा आहे की या साखळीचा नेमका मोरख्या कोण आहे, मालक कोण. एकीकडे मेहनती विद्यार्थ्यांच्या डोळ्यात परीक्षेची रात्र जागून काढलेली स्वप्न आहे, तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचं काळं मार्केट चालवणारी तीच जुनी टोळी. ही फक्त एक घटना नाहीये, हा आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेला एक कॅन्सर आहे. दोष नेमका कोणाचा? पेपर चोरणाऱ्याचा की त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेचा? ज्या यंत्रणांवर मुलं विश्वास ठेवायचा त्यात जर लूपहोल बनून बसल्या असतील तर सामान्य विद्यार्थ्यांनी जायचं नेमकं कुठं? सध्या नोकरीसाठी आणि प्रवेशासाठी हवं ते कौशल्य की प्रवेशासाठी हवी पैशाची थैली, हा मोठा प्रश्न. आता केवळ जांच आणि आश्वासन देऊन चालणार नाही. आता गरज येते अशा कडक कायद्याची, जिथे पेपर फुटला तर गुन्हेगारांची पुढची 7 पिढ्याही विचार करेल की पेपर फोडायचा का. अन्यथा भविष्यातील डॉक्टर्स आणि शिक्षक गुणवत्तेवर नाही तर किमतीवरती त्या ठिकाणी निवडले जातील. विद्यार्थी मित्रांनो, शांत बसू नका, प्रश्न विचारा, कारण आज गप्प राहिला तर उद्या वेळ तुमच्यावरती त्या ठिकाणी येणार आहे. आपल्याला आवाज उठवायला हवा. मी टीईटीचा फॉर्म भरला नाही, नीटचा फॉर्म भरला नाही, पण कधी ना कधी तुमच्यावरती सुद्धा ही वेळ येणार आहे. त्यासाठी जागरूक व्हा.